लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा नेते अंकुश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने औंध जिल्हा परिषद गटातून भारती अंकुश गोरे यांनी तर औंध पंचायत समिती गणातून दिनेश शेठ इंगळे व सिद्धेश्वर कुरोली गणातून शहाजी देशमुख यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनाने आपले उमेदवारी अर्ज भरले। गटातील आणि गणातील इथं उपस्थित या ऐतिहासिक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनच्या निमित्तानं आपण औंध जिल्हा परिषद गटामध्ये भारतीताई आणि दादासाहेब इंगळे यांचा अर्ज भरण्यासाठी इथं आलो आहोत। खरं तर हे इलेक्शन नाही, ही क्रांती आहे आणि खटाव तालुक्यामध्ये परिवर्तनाची ही चळवळ आहे। आपण औंध गटातील खटाव तालुक्यातील सर्वजण या क्षणाचे साक्षीदार आहात आणि आपण यापुढे असंच राहिलेले 10-15 दिवस उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचंय। आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय जयकुमार गोरे भाऊंच्या पाठीमागे उभं राहायचंय सर्वांनी आपण। आणि खरं तर खटाव आणि मानमध्ये जयभाऊंच्या माध्यमातून जी विकासाची गंगा वाहते ती गंगा आपल्याला पुढे न्यायची आहे। आणि खरं तर आज आपण अर्ज भरतोय आणि 5 तारखेला मतदान आहे। आपण अर्ज भरल्यानंतर सर्व आपले कार्यकर्ते जे आपले हितचिंतक आहेत त्या सर्वांनी ताकदीनं आपला काय अजेंडा आहे, विरोधकांचा काय अजेंडा आहे हे मतदारांना समजून सांगायचं आहे आणि जास्तीत जास्त आपल्या उमेदवारांना मतदान झालं पाहिजे आणि आपण बहुमतानं आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सीटा निवडून आणायच्या आहेत। खरं तर सन्माननीय जयभाऊंच्या माध्यमातून आपण जो मानखटावमध्ये विकास केला आहे तो विकास जनतेपर्यंत आपण पोचवायचा आहे। आपलं विजन आहे औंध जिल्हा परिषद गट महाराष्ट्रामध्ये आपण नंबर 1 करणार आहे। औंध जिल्हा परिषद गटामधील 100% लोकांचं हेल्थ चेकअप करणार आहे आपण। औंध जिल्हा परिषद गटामधील सर्व शाळा आपण डिजिटल करणार आहे। औंध जिल्हा परिषद गटामधील सर्व गावामध्ये 17 गावामध्ये आपण पिण्याच्या पाण्यासाठी आरो प्लांट आपण चालू करणार आहे। बऱ्याच गोष्टी आहेत आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये त्याचा उल्लेख आपण करू, पण आज आपण एवढ्या संख्येनं उपस्थित राहिला। मी उमेदवाराच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि मान खटावच्या जनतेच्या वतीनं आपल्या सर्वांचं आभार मानतो। धन्यवाद। औंध जिल्हा परिषद गटासाठी इथे फॉर्म भरण्यासाठी आलो आहोत। आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे उपस्थित आहात, तुमच्या साक्षीने आज आपण फॉर्म भरणार आहोत। आपण 15 दिवस सगळे एकत्र राहून ताकदीने काम करायचं आहे आणि आपल्या ताकदीचा रिझल्ट 7 तारखेला सगळ्यांना दाखवायचा आहे। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका.